90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो, जाऊ कवीच्या गावा या कार्यक्रमामध्ये मी आरजे स्नेहल सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला तर माहितीच आहे, आपण नेहमीच या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कवींशी कवयित्रींशी चर्चा करत असतो किंवा त्यांच्या काही कवितांचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो. श्रोते हो, अशाच काही कवितांचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत. या कवितांचं लेखन केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित यांनी, तर या कवितांचं काव्यवाचन केलेलं आहे श्री शशिकांत कांबळी यांनी. सुरुवातीला सरांचा परिचय मी आपणास करून देते. श्रोते हो, सर सध्या मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, समन्वयक आहेत, तसेच एमफिल PhD संशोधन केंद्र चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर येथे कार्यरत आहेत. त्याचबरोबर सरांच्या मार्गदर्शनाखाली 15 विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे, तर 3 विद्यार्थी सध्या PhD करत आहेत. तर एमफिल पदवी 25 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेली आहे, तर 2 विद्यार्थी कार्यरत आहेत. अनेक प्रकल्प त्यांनी राबवलेले आहेत, अनेक ग्रंथ लेखन केलेले आहेत. एकूण ग्रंथ 22 आहेत स्वतंत्रपणे. काही आगामी प्रकाशन देखील होत आहेत. सरांचा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग असतो. अनेक ठिकाणी शोध निबंधांचं वाचन देखील सरांनी केलेलं आहे. सरांच्या मुंबई दूरदर्शनवरून मुलाखती तसेच आकाशवाणी पुणे रत्नागिरी या ठिकाणाहून भाषणे देखील प्रसारित झालेले आहेत. अनेक लघु संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. यासोबतच अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सरांना आतापर्यंत एकूण 11 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे अनेक शैक्षणिक साधनांची निर्मिती असेल, इतिहास, पुरातत्व, भूगर्भशास्त्र, नाटक या विषयांवर संशोधन त्यांनी केलेलं आहे. सरांचं मराठी बोलीभाषा, बोली साहित्य आणि नवे संशोधन हे पुस्तक देखील प्रकाशित आहे. सरांची अनेक पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. यासोबतच महत्वाचं म्हणजे सरांना वृत्तपत्रीय लेखनाचा 1990 पासून अनुभव आहे. महाराष्ट्रातील मटा असेल, लोकसत्ता आहे, तरुण भारत, बेळगाव, सकाळ, केसरी, गावकरी, लोकमत इत्यादी वर्तमानपत्रासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. ते लेखन प्रसिद्ध देखील झालेलं आहे. तर असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांच्या कवितांचा आनंद आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत, असे प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळित या कवितांचं काव्यवाचन केलेलं आहे श्री शशिकांत कांबळी यांनी. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलेलं आहे आरजे स्नेहल कदम यांनी. चला तर मग ऐकूयात जाऊ कवीच्या गावा हा कार्यक्रम. व्हॅक्सिन राजा, विख्यात अमेरिकन कवी वॉलेस स्टीव्हन्स यांच्या द एम्पायर ऑफ आईस्क्रीम या जगप्रसिद्ध कवितेवरून लिहिलेली डॉक्टर बाळकृष्ण लळित यांची ही मालवणी कविता. व्हॅक्सिन राजा. कोणीतरी टोचारे त्या म्हातारेक इंजेक्शन, थकान भागानी लिया 7 कवळ काडीनी 7 व्हाळ तुडवून, जगूचा असा तिका हापूस सारा नि पिकाचा असा कापसा सारा, मागा नकोत रे तिका आधारनी मोबाईलचो नंबर, हाडले आणतीना शेषन साहेबांचा इलेक्शनचा कार्ड, पण गेटीवरसूनच तिका दिल्यानी परतवून. व्हॅक्सिन राजा, तूच असस रे बाबा तिचो दशांतरी राजा. 7 व्हाळ 7 कवळकाडीत तुडवून ती आपल्या घरात आता गेली आणि जाताना नसलेली खोकली, सर्दी, ताप घेऊन गेली. परवाच फाटपटी ती गचाकली दरवाजो नसलेल्या खोपटात. तेव्हा तिच्या आवाठकारांनी कसलीशी मिळतात ती फुला घातल्यानी मड्यार तिच्या. लग्नातलो हुडासलेलो तांबडो साठ्याचो शालू नेसयलो शेजारच्या बायल माणसांनी तिका. तिनं अपूर्वाय म्हणान जपान ठेवलेलो नि बिनबिजागिरीच्या पेटुल्यातल्या दै डागांनी सजवली तिका. गरंडेल फोडले पोरांनी, दारातलो हापूस तोडलो झेलग्यांनी तिका हुलपावक. ढोलार काठी पडली, चल चल पुढे खा 3 वडे, ढोल वाजाक लागले. म्हातारेक उचलताना तिचा लूत भरलेला कुत्रा पायचाटी होता तिच्या आता. इतक्यात PPE किटवाले तडमाडले, घेऊन गेले बंदोबस्तात जाळून खाक करूक तिका. व्हॅक्सिन राजा, हाडाची काढानी बोच्याचा तुंटुणा झालेला रे तिचा. व्हॅक्सिन राजा, तूच होतस रे तिचो दशावतारी राजा, तूच होतस तिचो दशावतारी राजा.
काव्यरचना डॉक्टर बाळकृष्ण लळित. काव्यवाचन शशिकांत कांबळी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वॅक्सिन राजा ही कविता. श्रोते हो, या कवितेचा सारांश मी आपणास सांगू इच्छिते. ही कविता विख्यात अमेरिकन कवी वॉलेस स्टीव्हन्स यांच्या द एम्परर ऑफ आईस्क्रीम या जगप्रसिद्ध कवितेवरून लिहिलेली मालवणी कविता आहे. अनुराधा नेरुरकर यांनी या कवितेविषयी असं म्हटलेलं आहे. विख्यात अमेरिकन कवी वॉलेस यांच्या द एम्परर ऑफ आईस्क्रीम या गाजलेल्या कवितेवरून एका वेगळ्या विषयावरची कविता सुचणं आणि तिला मालवणी भाषेत अभिव्यक्त करणं ही कल्पनाच खरं तर अभिनव आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये आईस्क्रीम कोणालाही कुठेही सहज उपलब्ध होणारी वस्तू, जी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात केमिस्टच्या दुकानाव्यतिरिक्त क्वचितच उपलब्ध होत असे. आईस्क्रीम घरी तयार करणं हे सुद्धा मेहनतीचंच काम होतं आणि आहे. असं हे आईस्क्रीम वृद्ध व्यक्तीच्या निधनानंतर उपस्थितांना वाटण्याची प्रथा युरोपात काही ठिकाणी प्रचलित होती आणि मैताच्या वेळी का होईना, परंतु तिथे अशा प्रकारे ते मिळणं सुद्धा आकर्षित करणारी बाब असायची. अशाच एका गरीब वृद्ध महिलेच्या निधनानंतर तिच्या मरणोत्तर प्रवासाची तयारी दाखवणारी आणि ते दाखवताना जगणं आणि मरणं यातील फरक अधोरेखित करणारी ही कविता आहे. यात वापरलेल्या प्रतिमा आपल्याला विचार करायला लावतात. त्या वृद्धेने कधी काळी कशिदा काढलेली चादर तिच्या दार नसलेल्या उघड्या कपाटातून काढून तिच्या शुष्क देहाला लपेटण्यासाठी वापरणं, त्यावर पसरण्यासाठी जुन्या वृत्तपत्रांच्या कागदात बांधलेली फुलं आणणं, या गोष्टी वस्तूचं अशाश्वत असणं दर्शवतात. काल वृत्तपत्राला असलेली किंमत आज केवळ फुलांचा गुच्छ बांधण्यासाठी होणं, ज्या फुलांचं आयुष्य ही क्षणभंगूर आहे, ज्याप्रमाणे त्या वृद्धेचं थंड पडलेलं तिच्या कष्टांच्या खुणा पायांवर दर्शवणारं शरीरही आता मातीत विलीन होणार आहे. या सर्व थिजलेल्या वातावरणात नंतर मिळणारं थिजलेल्या पदार्थांच्याच घुसळण्यानं तयार झालेलं आईस्क्रीम मात्र उच्च स्थानावर आहे, कारण उपस्थितांना त्याचं आकर्षण आहे. हा विरोधाभास आपल्या मनाला जाणवतो. नेमकी हीच गोष्ट डॉक्टर बाळकृष्ण लळित यांच्या कवी मनाला स्पर्शून गेलेली दिसते आणि वॅक्सिन राजा या कवितेचा जन्म झाला. श्रोते हो, या कवितेला कोरोना काळाचा संदर्भ आहे. कोरोनाच्या कहरामध्ये इतर कुठल्याही गोष्टींची विशेष कल्पना नसलेल्या, परंतु दारातील हापूस आंब्यासारखं रसरसून जीवन जगण्याची आस असलेल्या म्हातारीला या रोगावर मिळणारं व्हॅक्सिन हा एकमेव आधार वाटतो. ते व्हॅक्सिन म्हणजे तिच्यासाठी तिची सर्व दुःख दूर करणारा स्वप्नातील राजा असणार असतो. म्हणून ती अनेक टेकड्या, अनेक वहाळ पायी ओलांडत लस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचते. आधार कार्ड, मोबाईल नसलेल्या तिला गेटवरूनच परत पाठवले जातं. निराश होऊन पुन्हा तोच रस्ता तुडवीत ती परत येते. पण ज्या रोगाच्या भीतीसाठी ती व्हॅक्सिन घ्यायला जाते त्याचं इन्फेक्शन घेऊनच ती तिच्या पडक्या झोपडीत मरून जाते. तेव्हा गावातील लोक तिच्या उघड्या फडताळातील तिने अपूर्वाईने जपून ठेवलेला तिच्या लग्नातील विरलेला शालूच तिला नेसवतात. तिने जपून ठेवलेले काही दागिने आणि मिळतील ती फुलं तिच्या शवावर चढवतात. सरणासाठी तिच्या दारातील हापूसच तोडला जातो. तिच्या मरणाची वार्ता गावात देण्याची पद्धत म्हणून फटाके फोडले जातात. तिचे एक लूत भरलेलं कुत्र सोडलं तर इतर कोणालाही तिच्या मरणाचं दुःख नसतं. अचानक शासकीय यंत्रणेचे लोक येऊन तिला बंदोबस्तात अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातात आणि म्हातारीच्या रसरसून जगण्याच्या स्वप्नासोबत तिचं मरणही मातीमोल होऊन जातं. श्रोते हो, वॅक्सिन राजा ही कविता आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर प्रसारित करीत आहोत दशावतारातील एक अद्भुत कलाकार नटरंग ही कविता. नटरंग. स्त्री पुरुषांच्या स्पर्शाने अगणित क्षण आसपास रेंगाळताना हे स्त्रीवेशधारी नटरंगा, किती सहजतेने तू रात्रभर तळी हातात घेऊन फिरत होतास. सर्व आधी तू रंगलास आणि सर्वात शेवटी तू विसावलास. रात्रभर स्त्री पुरुषांच्या गर्दीतून तू किती सहजतेने फिरलास. एखादं आडवं झोपलेलं लेकरू तसंच ठेवून उपहास आणि क्रूर थट्टेचे नजर शब्द झेलत पेटत्या निरंजनासह तू बिल्ली गोळा करत होतास. हे तुझं अभिनय कौशल्य कोणीही पाहिलं नाही.
मोरमुख कमरेला खोचून तू आदी पर्वाचं नृत्य केलंस, नाट्याचं विरोधत्व तू शारदा नृत्य करून मांडलंस. तिकडे राजा ओरडत होता, राणी गात होती, युद्धाचा थैथयाट आणि संवादांची जुगलबंदी. तिथेच तुला पोहोचायचं होतं. ब्रह्मदेव आणि विष्णूही तूच. दुसऱ्याचा ओझेली बनलेला तू रात्रभर हातात तळी घेऊन सोंग वठवत होतास. शेकडो बिल्ल्या तळीत पडताना त्यातली एकही तू कनवटीला खोचली नाहीस. पहाटे कधीतरी जडावलेल्या पायांनी सारी तळी तू त्या महाशून्याच्या पेटाऱ्या समोर नेऊन ठेवलीस. तू मोह आणि माया यांना धिक्कारत बिली मारा म्हणून फिरतच राहिलास. तुला ना दिले कोणी बक्षीस, ना प्रसिद्धी, तुझी ना एंट्री ना एक्झिट. तूच खरा दशावतारातील 11वा अवतार होतास. तुझं सोंग वठवण्याची संधी मला मिळाली तर तुझ्यासारखा मीही विसावेन त्या महाशून्याच्या पेटाऱ्या समोर, अगदी सहजच सर्वांसमक्ष, कुणालाही न समजता. लेखन डॉक्टर बाळकृष्ण लळित. वाचन शशिकांत कांबळी. अरे आवाज बारामतीचा, ही वसुंधरा. अरे ज्ञान साऱ्या जगी वाटते, ही वसुंधरा. मनोरंजन साऱ्यांचे करते, ही वसुंधरा. अरे आवाज बारामतीचा, ही वसुंधरा. ऐकत रहा 90.4 रेडिओ वसुंधरा. आवाज आपल्या बारामतीचा. श्रोते हो, नटरंग ही कविता वाचल्यानंतर सतीश लळित यांनी कवितेविषयी असं म्हटलेलं आहे. दशावतार लोकनाट्य परंपरेचा आजवर अनेक संशोधकांनी, लेखकांनी अभ्यास केला, लेख लिहिले, प्रबंध लिहिले, अनेक भाषणे केली. पण सर्वात पहिल्यांदा रंगणाऱ्या आणि सर्वात शेवटी विसावणाऱ्या या महान कलाकाराची कोणी म्हणावी तशी दखल घेतली नाही. मात्र नटरंग या एकाच कवितेने ही कसर भरून काढलेली आहे. हातात तळी घेऊन उपहास, थट्टेच्या नजरा झेलत रात्रभर फिरणारा आणि बिल्ली गोळा करणाऱ्या बिली माऱ्याचे अप्रतिम शब्दचित्र आपल्याला नटरंग कवितेतून पाहायला मिळते. मोरमुख कमरेला खोचून आदी पर्वाचे नृत्य करणारा, गरजेप्रमाणे रिद्धी सिद्धी सरस्वती विष्णू ब्रह्मदेव बनणारा हा अभिनय सम्राट बिनबोभाटपणे आपले काम करीत असतो. मध्यांतरापर्यंत ही कविता या कलाकाराबद्दल सांगते, मात्र नंतर एकदम तात्विक पातळीवर पोहोचते. शेकडो बिल्ल्या तळीत पडताना त्यातली एकही कणवटीला न खोचणारा आणि पहाटे कधीतरी भरलेली जडावलेल्या पायांनी ती तळी महाशून्याच्या पेटाऱ्यासमोर नेऊन ठेवणारा, मोह माया यांना धिक्कारणारा हा नटरंग अकस्मात एका वेगळ्याच उंचीवर जातो. एवढ्या उंचीवर की भरजरी कपडे घालून मिरवणारा अवंतीपुरीचा राजाही खुजा वाटावा. श्रोते हो, प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळित यांची नटरंग ही कविता आता आपण ऐकलीत. यानंतर प्रसारित करीत आहोत मोजक्या पण समाज वास्तव निर्भीडपणे व्यक्त होणाऱ्या कविता लिहिणाऱ्या डॉक्टर बाळकृष्ण लळित यांनी बाबासाहेबांची सावली, चुलीवरची भाकरी, झेंडा अशा काही कविता लिहिल्या आहेत. त्यापैकीच एक आहे पुढील कविता जी आपण ऐकणार आहोत, ढिगभर बाया. श्रोते हो, या बाया रातंदिन कष्ट करणाऱ्या आणि संसारासाठी त्याग करणाऱ्या आहेत. महानगरात वाळू, सिमेंट, विटा यांनी इमारतीच्या बांधकामावर काम करणारे आहेत. कामावर जाताना आनंदाने
उत्साहाने गाणी म्हणणाऱ्या या अगणित बाया कामावरून पुन्हा आपल्या घरट्यात येताना मात्र त्यांच्या चोची मुक्या झालेल्या आहेत असे कवी का म्हणतो? या दरम्यान प्रखर आणि भीषण वास्तव काय असते आणि वर्षानुवर्ष कष्ट करणाऱ्या या कष्टकरी माय भगिनींचे पुढे काय होते? चला तर मग ऐकूयात. डॉक्टर बाळकृष्ण लळित यांची मन सुन्न करणारी, अनुभव रेखाटन करणारी कविता ढिगभर बाया. अर्थातच ती सादर करत आहेत कणकवली सिंधुदुर्ग येथील शशिकांत कांबळी. चला तर मग ऐकूयात ढिगभर बाया ही कविता. ढीगभर बाया काळ्यानी कुळकुळीत रस्ताभर जात येत होत्या. कुणालाही न समजणाऱ्या त्यांच्या भाषेत स्वतःचं जगणं मरणं गात सरकत होत्या बाया. त्यांच्या डोकीवर घमेलीत काल कमवलेलं पोट आणि उद्याच्या पोटासाठी आजचं घमेलं. बाया सरकत होत्या आणि अख्खा दिवस त्यांना खात होता. वाळू सिमेंटनी विटांची घमेले उचलून येताना त्यांच्या चोचीने त्यांची शरीरं मुकी झालेली. रात्री चूल पेटवून भाकरी भाजून स्वतःला करपवून घ्यायच्या बाया. त्यांच्या जगण्याची उमेद इतकी दांडगी की सकाळी पुन्हा गाणी गायच्या बाया आणि स्वतःला राबवत सडवत संपवत ओरबाडून घेत होत्या बाया. कधी कधी ढीगभर बाया एक एक स्वतःला संपवून घेत जळून जात होत्या बाया. त्या बाया आता गेल्या आणि त्यांच्या जागी दुसऱ्या बाया आल्या स्वतःला जाळून खाक करण्यासाठी. बाया आताशा त्या गात नाहीत, गाणीच मुक्की झाली त्यांची. विटा घमेली उचलताना त्यांचे डोळे थिजले नि आतून फुटल्या बाया. उंच शिडीवरून जाताना खालून डोळे नि दमून भागून वर चढल्यावर वरचे 2 डोळे नखशिखांत खात होते बाया. विस्फारून डोळे पीत होते त्यांचे विस्कटलेले स्तन. बायांना काही ठाऊक नव्हतं, तरीही बाया शिड्या चढत उतरत होत्या, स्वतःचे मरण वेचत होत्या, सोसत सावरत दिवसागणिक जगतच होत्या बाया. भोगाच्या लालसेत त्यागाचे डोंगर चढत उतरत होत्या बाया. आणि कधी काळी आपली हरवलेली गाणी शोधण्यासाठी भुईतच गुप्त झाल्या एक एक बाया. आकाशात विरून गेलेली त्यांची गाणी भुईत शोधित सीतामाय झाल्या बाया. ढीगभर बाया. काव्यलेखन डॉक्टर बाळकृष्ण लळित. काव्यवाचन शशिकांत कांबळी. श्रोते हो, ढिगभर बाया ही कविता आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर कोकणातील ग्रामीण मुलींचे अनोखे जीव घेणे भावविश्व व्यक्त करणारी कविता आत्ता आपण ऐकणार आहोत. मंडळी, प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित यांना जर आपल्याला कवी म्हणून समजून घ्यायचे असेल तर प्रादेशिक संदर्भ लक्षात घ्यावे लागतील. दक्षिण कोकणात पावसाळ्यात एक रानवेल बहरला. तेथे तिला शेरवाड असे नाव आहे. या वेलीला काही पांढऱ्या शुभ्र रंगांची पाने येतात. ती पांढऱ्या शुभ्र सशासारख्या रंगाची असतात, म्हणून त्यांना सशाचे कान असे म्हटले जाते. लोक समजूत अशी आहे की हे पान स्त्रिया मुली आपल्या डोईत माळत नाहीत, पण कवितेतील अजाणत्या वयातील भोळा बाबडा शाळकरी मुलगा आपल्या मैत्रिणीला ते भेट म्हणून देतो. प्रेमभावना नुकतीच कुठेतरी उमलत असते. ती मुलगी ते पान आपल्या डोईत माळते नि पुढे काय होते? कविता मालवणी बोलीत असली तरी या कवितेचा आशय एखाद्या शब्दचित्रासारखा एका आयुष्याचा जीवनपट आपल्या समोर उभा करतो. श्रोते हो, तरुणपणी चाकरी करायला गेलेला तो तिचा हुरहुर लावणारा प्रियकर पुन्हा येतो का? गाव वाटेकडे वाट पाहणाऱ्या तिचे कासव होते, म्हणजेच काय होते? आणि तरीही कशी असता रे ती मुंबई, एकदा तरी पुढील जन्मी तुझ्या बरोबर मला ती पाहायची आहे, असे भाबडेपणाने म्हणणाऱ्या तिचे पुढे काय होते? चला तर मग श्रोते हो, शशिकांत कांबळी यांच्या दर्दभऱ्या आवाजातील ही प्रातिनिधिक अशी प्रेमकथा ऐकत असताना आपल्याला आपल्या भावविश्वात घेऊन जाणारी गाजलेली मालवणी कविता आपण ऐकूयात, सशाचे कान.
सशाचे कान. काव्यलेखन डॉक्टर बाळकृष्ण लळित. वाचन शशिकांत कांबळी. वर्गात रीत मोडान या सशाचे कान माळून इलय नि अख्खो वर्ग हासाक लागलो. वाटेत वळणार गाठल्यांनी म्हणाला, तरी तुका सांगे होतंय असली पाना माळणत नाही, पण तूच म्हटलंस माळूचा तर माळ. दुसरा देव कसा काय? ता ऐकान तुझ्या पुढे अख्खी दुनियादारी माझ्या. तुझो शबूत झेललंय नि माळलंय सशाचे कान. माका माहित असा अख्खो वर्ग हसताना डोळ्यात दुखा. रागान कौंडाळा झाले तुझे डोळे. माझी भगल जीवाक लागली तुझ्या. अरे इतक्या काय मनार घेतय? मी दिवसभर माळलंय ना सशाचे कान. शेवटाक फुल काय नि पान काय? माळणारा मी, दिनारो तू, हसणारे गेले चुलीत. पण शेवटाक घात मुंबईन गेलो. मी या माथ्यात माळलेले तुझे कान तू विसरलस. कानार हात ठेवलंस मुंबईच्या दुनियेत. मुंबईत गेली की माणसा पाठला सगळा विसरतात. या समजाक 10 वर्षा सरली. कशी असता रे ती? पुढल्या जन्मात तुझ्या वांगडा जमला तर बघूची असा माका. तुझी दरवर्षी वाट बघना वाट लावून गेली माझी. आता तर वर्षा कितकी लोटली ते का? भुरगी सुद्धा झाली असतीत नाही रे तुका? वाटा कशी दिसता आमची घरकारीन ती तरी डोळे भरान बघूचा. आताच्या हडगीभर कपडे घेऊन धूक वाळाक जातय तेव्हा रस्तोभर सशाचे कान दिसतात माका. हळदवणी पिटकुळा फुल असता एकटाच माझ्या सारा बिनवासाचा. नजरेसमोर तूच दिसभर दुखा गाळणारो ते का बघताना. फुलनी सशाचे कान दोघाय माझ्या माथ्याकडे बघतात नि ससो कासवाची गजाल ऐकताना चुकलंय मनान अख्खो वर्ग हसता कानात माझ्या. निम्मी तू दिलेल्या सशाच्या कानाकडे फक्त बघित राहतोय खुळ्या सारा. फक्त बघित राहतोय खुळ्या सारा. घरात कधी शिरतय समजणार नाही भिरकेत माका. आमचे हे म्हणतात हसत हसत, गो खुळ्यासारखे सशाचे कान काय माळून इलय, पंचमीक नागोबाग घालतात ते. तेव्हा तूच अख्खो ससो होतस माझो शर्यत जिंकलेलो नि घरच्या उकिरड्यावर माझा कासाव झालेला. आमच्या गजालीत ससोच जिंकलो नाही रे. मगे तर सवयच लागली रे आपणाक हरवून घेऊची. डोळ्यावैली झापड गेली नि जराशान अख्खो वर्गच हसताना कानात घुमलो माझ्या. अख्खो वर्गच. रसिक श्रोते हो, आज आपण डॉक्टर बाळकृष्ण लळित यांच्या कवितांचा आस्वाद घेत आहोत. त्यांची सशाचे कान ही कविता आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर आपल्या बालपणीच्या आठवणींवर डॉक्टर लळित यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात गाजलेली आणि रसिकांनी तसेच समीक्षकांनी दखल घेतलेली रडीचो डाव ही कविता आत्ता आपण ऐकणार आहोत. अर्थात शशिकांत कांबळी यांच्या आवाजात. बालपणी शाळेत घरच्या अंगणात मुले मुली सागरगोटे, लपाछपी, लगोरी असे खेळ खेळायचे. तेव्हाचा तो काळ. अर्थात कवी कोकणातील आपल्या प्राथमिक शाळेत असताना मुले मुली एकत्र सागरगोटे खेळत, तेही मधल्या सुट्टीत. प्रत्येक वेळी उंच उडवलेले सागरगोटे झेलता येतच असे नाही. प्रत्येक वेळी हरल्याने रडणाऱ्या बालमित्राला त्याच्याच वर्गातील ती पाठीवर थापट मारून स्वतः राज्य घेऊन जिंकून देत असते. पण या कवितेत ती हा खेळाचा डाव शेवटचा म्हणून ती आली आहे. तो हरणार, रडणार हे ओळखून ती येते. त्याचा डाव स्वतः खेळून जिंकूनही देते. पण खेळाचा डाव जिंकून आपण आयुष्यातील तिच्या सोबत खरा डाव मात्र कसा हरलो हे येथे कसे व्यक्त झाले आहे हे पहा. श्रोते हो, कदाचित असा डाव आपणही खेळला असाल, जिंकलाही असाल किंवा कवितेतील त्याच्याप्रमाणे हरलाही असाल. चला तर मग ऐकूयात कणकवलीच्या शशिकांत कांबळे यांच्या आवाजात प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित यांची पुढील कविता रडीचो डाव. रडीचो डाव. काव्यलेखन डॉक्टर बाळकृष्ण लळित. वाचन शशिकांत कांबळी. मी या चौथीत होतोय तेव्हाची गजाल. खेळाच्या तासाक शाळेच्या पाटल्या कुणग्यात आमचो अख्खो वर्ग अचीपचीचो खेळ खेळायचो. 1, 2, 3, 4 गुंडे मी सहज झेलायचो. पण 5च्या 5 गुंडे झेलना कधी जमलाच नाही. इल्ल्या दिसा मी हरलेलो, रडणारो.
एक दिस आमच्या वर्गातल्या तेका ह्या कसा तरी समजला आणि दुसऱ्या दिसा मी हरतलं ह्या समजल्यार ता आमच्या डावाकडे येला आणि माझो डाव पाठीर थापाट मारून बसला सुद्धा. मी पाठी उभो रावलंय. नजरेची पाती हलासर एक गुंड उडयल्यान 5 गुंडे दुसऱ्या क्षणात झेलून ता उठला सुद्धा. नजरेत बघित म्हणाला, चल जा, परत खेळा नको ह्यांच्यात. खेळलंय तर नसतलंय मी रडीचो डाव खेळाक. जिंकलंय तू, पण परत दिवचंय नाही जिंकान. मी या मात्र तडे माझो अख्खो डाव हरलय. आज कितकी वर्षा उलटली या गजालीक. आपलो डाव अर्धो टाकून स्वतः हरान माका जिंकून देणार आता जशाचा तसा डोळ्यासमोर उभ्या राहता. निळो पांढरो रंग, काळ्या कुरळ्या केसार लाल रिबनीचा फूल, पाठमोरी धाव, झटक्यात आपलो डाव खेळणारा ता, स्वतः हरान माका जिंकान देणारा पाठमोरा झालेला ता माझ्या काळजात चर्र करून जाता. आयुष्यात एकदाच जिंकलंय तो ह्यो असो, आणि त्याच वक्ताक हरलंय तो ह्यो असो. बाकी सगळे डाव रडीचे. श्रोते हो, आत्ताच आपण रडीचो डाव ही कविता ऐकलीत. यानंतर आता आपण एका वेगळ्या अनुभव विश्वात जाणार आहोत. तेथे दुःख, दैन्य आणि करुणा आहे. प्रस्थापित रूढी परंपरांमुळे गावकुसाबाहेरचे जीवन जगावे लागत असताना एका शाळकरी मुलींचे हे अनोखे भावविश्व आहे. यानंतर आता आपण ऐकणार आहोत फुग्याची पाती ही कविता. तत्पूर्वी या कवितेबद्दल थोडीशी माहिती मी आपणास सांगू इच्छिते. श्रोते हो, जत्रेत यात्रेत फुगा घेणे हे प्रत्येक बालमनाचे एक स्वप्नच असते. कधी सहज तर कधी हट्टाने रंगीबेरंगी फुगा हा घेतला जातो. अशा एका गावातील जत्रा यात्रा आहे. या यात्रेला आपल्या मैत्रिणींसोबत गेलेल्या मुलीला आई फुगा आणि खाऊ घेण्यासाठी पैसे देते. पण मंदिरात गेल्यावर इतर मैत्रिणी देवीसाठी पाती म्हणजेच गजरा घेतात. त्यामुळे आपल्याला दिलेल्या पैशात फुगा किंवा खाऊ न घेता ती देवीला अर्पण करायला फुग्याऐवजी पाती म्हणजेच गजरा घेते. पण रूढी आणि परंपरा यांच्या व्यवस्थेने बांधलेल्या या समाजात आजही गावागावातून सर्वांना प्रवेश कुठे आहे? कायदा असला तरी प्रथा आणि अनिष्ट कल्पना, भीती आणि देवीला मैत्रिणींकडे फुगा न घेता पाती म्हणजेच गजरा देते. निमग ही अनुभव कविता एका निरागस बालमनाच्या आतलं आत्मकथन गाऊ लागते. कथेची व्यथा होते. आपला गजरा देवीने घेतला असेल का? ती आता कशी दिसत असेल? असे अनेक प्रश्न बालमनाला पडतात. त्यातून ती स्वतः समजावते. दशावतार नाटकातील राजा राणी पाहते. तिच्या समाजासाठी बसण्याची जागा असलेल्या ठिकाणी बसते. वर्गात एरवी एकत्र बसणाऱ्या मैत्रिणी मात्र हक्काची जागा आहे तेथे बसतात. नाटक पाहताना तळी मागत फिरणाऱ्या बिलीमारा पण आपल्याकडे त्याच भावनेने तर पाहत नाही ना, असे तिला वाटते. आपले वडील रात्रभर उपाशी पोटी ढोल वाजवून मरत कसे नाहीत, असा विद्रोही प्रश्नही तिच्या मनात येतो. आणि पुढे काय होते? श्रोते हो, एखाद्या 200-400 पानांच्या आत्मकथनात रेखाटले जाऊ शकता नाही असे जात मानसिकतेच्या बंधनात संघर्ष करणाऱ्या बालमनाचे भर गर्दीतील यात्रेतील अरुण्य रुदन. घरी गेल्यावर आपल्या आईला तिने दिलेले उत्तर म्हणजे महात्मा गौतमांचे जणू चिंतनच. चला तर मग ऐकूयात पुढील कविता. प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित यांची फुग्याची पाती. सादर करते आहेत शशिकांत कांबळी. फुग्याची पाती. काव्यलेखन डॉक्टर बाळकृष्ण लळित. वाचन शशिकांत कांबळी. बरा झाला देवी, आमका तुझा दर्शन घेऊक न देणारेच तुझा दर्शन घेऊचे भायरे झाले आता. गतसाली जत्रेक फुगो न घेता मी तुझ्या नावान घेतलेली पाती मैत्रिणींनी नेऊन दिली तुका. मी आपला ढोला बुडी बसान मनात चितय माझी देवी कशी सजली असत आता माथोवर पातीये माळून. म्हणून डोळे मिटान नजरेसमोर आणि तिका. तिचा कधीच न बघलेला रूप नजरेसमोर आणि मिया. आणि मैत्रिणीक बाहेर इल्यार इचारी खुळ्या सारा घेतल्यान काय गो देवीन माझी पाती. आपण म्हणन बाजूक तर नाही मा ठेवक. मैत्रिणी हसत हसत ने आपलो बाळिंगणाचो हक्काचो जागो धरत
निम्मी आपला माझ्या हातची पाती मारणाऱ्या देवीक डोळे फोडीत बघित रवय. लांबसून नजर फिरय. दारातसून रिगणारी माणसाच माणसा. माझी पाती माळणारी देवी कशी दिसत असात आता. मनात खूप खूप ये. देवळातली तरंगा बघूची, रंगीबेरंगी साडीओ नेसलेली. 12-5चे कळस बघूचे. समोरच्या घाटेक कधी लागतीत हात माझे. जमला तर घोटी भरूची तिची. समोर उभ्या रावान पाया पडूचो नि विचारूचो जाब एकदाचो. सकल्या भावनिक साक्षेक ठेवून देवी वांगडा लगीन लायला कोणी तुझा. नि उत्तर न देणाऱ्या देवी समोर रडान हुद्दो करून घेऊचो जीवाचो. मध्यानराती गणपती बिली मारो येईसर उपाशी ढोल बडयणारो बापूस मरणा कसो नाही माझो. आमच्यातसून फिरताना बिली मारो तळी पण लांबच धरी जरा. नि पैसे तळीयेत टाकताना पैशाची आपड तर झाली नाही मग ते का. म्हणून काळीच फुटान जाय माझा. ती तळी नि माथोभर पातियो माळणारो बापियोच तो बिली मारो देवी होय माझो. नि तेकाच पाया पडान दर्शन होय माझा. राजा राणी बघित रवय मी रातभर. सकाळी आऊस घरात गेल्या विचारी. फुगो घेतलंस मग गो जत्रेत नि खाजा गो. तेव्हा रातभर देवीन माळलेली निमी न बघलेली माझी फुग्याची पाती दिसभर नजरेत भरान रावा. माझ्या नजरेत भरान रावा फुग्याची पाती माझ्या. 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरावरून श्रोते हो, आता आपण ऐकलात कार्यक्रम जाऊ कवीच्या गावा. या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित, मराठी विभाग प्रमुख समन्वयक एमफिल PhD संशोधन केंद्र, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांच्या कवितांचा आनंद आपण घेतलात. या कवितांचं काव्य वाचन केलेलं होतं श्री शशिकांत कांबळे यांनी, तर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलेलं होतं RJ स्नेहल कदम यांनी. निर्मिती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. श्रोते हो, हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 02112 239558. नंबर पुन्हा एकदा घ्या, 02112 239558. फोन करण्याची वेळ आहे सकाळी 10 ते 11. श्रोते हो, RJ स्नेहलला आज इथेच रजा द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, नव्या माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.